Hello friends, myself Dr. Venkat Dhumar from Rajarshi Shahu Mahavidyalaya Latur. Today we are going to learn the important technique of project management, that is PERT, Program Evaluation and Review Technique, or Project Evaluation and Review Technique. We see that project management has two major techniques, that is CPM and PERT. CPM is used in those cases where the activities are repeated natures, but PERT is used the new project. For every new project, PERT technique is used. Today we are going to learn the new technique, that is PERT. Please subscribe my YouTube channel Venkat Dhumar for detailed modified videos. Thank you. Let us start. So friends, PERT, the next technique of project management. PERT stands for Program Evaluation and Review Technique, or Project Evaluation and Review Technique. PERT, the history of the PERT. PERT was first developed as management aid for completing Polaris ballistic missile project in USA in October 1958. जसं CPM केमिकल फॅक्टरीमध्ये वापरलं गेलं सुरुवातीला, तसं हे मिलिटरी सायन्समध्ये 1958 मध्ये USAने वापरलं. It worked well in expediting the completion of the project from 7 years to 5 years. या PERT टेक्निकचा वापर करून जो ड्युरेशन होता तो 7 वर्षाचा ड्युरेशन 5 वर्षावरती आणला. आपण बघितलं प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे दोन मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत, टू रिड्यूस द कॉस्ट अँड टू रिड्यूस द टाइम. तर त्यांनी टाइम रिड्यूस केला, 7 वर्षाचं 5 वर्षावरती आणलं. PERT has become very popular technique used for project planning and controlling. दोन साठी, प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि कंट्रोलिंग साठी याचा वापर केला जातो. It schedules the sequence of activities to complete in order to accomplish the project with a short period of time. कमीत कमी वेळामध्ये खर्च म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. It helps to reduce both time and the cost. या दोन गोष्टी कमी केल्या जातात प्रोजेक्टच्या याच्यामध्ये. Then advantages of PERT. It determines the expected time required for completing each activity. प्रत्येक ॲक्टिव्हिटी, प्रोजेक्ट ही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज मिळून बनलेला असतो. या प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी लागणारा टाइम आपण डिटरमाइन करू शकतो. देन इट हेल्प्स कम्प्लीट द प्रोजेक्ट विदिन अ गिवन पिरियड ऑफ टाइम. एका विशिष्ट ठरलेल्या कालावधीमध्ये आपण हा प्रोजेक्ट कंप्लीट करू शकतो. इट हेल्प्स मॅनेजमेंट अनसर्टनिटीज इन्व्हॉल्ड इन द प्रोजेक्ट. अनसर्टनिटी ज्या प्रोजेक्टमध्ये असतात, प्रोजेक्ट PERT शिकत असताना प्रोजेक्ट हा सुरुवातीला आपण इम्प्लिमेंट करायला जातोय, आपल्या पाठीमागे कसल्याही प्रकारचा अनुभव नसतो, हे लक्षात ठेवून आपण PERT ही कन्सेप्ट शिकली पाहिजे. Thus reduces the risk element in the project. Next, it enables management to make optimum allocation of limited resources. Resources limited असतात, त्याचा ऑप्टिमम युटिलिटी प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये याच टेक्निकमध्ये केली जाते. It processes for the right action at the right point and at the right time in the organization. कोणती ॲक्शन कोणत्या पॉईंटला घेतली पाहिजे हे सगळं PERTमध्ये आपल्याला बघायला मिळतं. लिमिटेशन्स ऑफ द PERT. PERT network is mainly based on the time estimates required for each activity. ह्या प्रत्येकासाठी जो टाइम लागतो त्याच्यावरती डिपेंड करतं. ऑन अकाउंट ऑफ रॉंग टाइम एस्टिमेट्स, आपण जो टाइम आहे तो एस्टिमेट करतो, कारण आपल्या पाठीमागे त्याचा एक्सपिरियन्स नसतो, म्हणून हे एस्टिमेट केलं जातं. द नेटवर्क इज बाउंड टू बिकम हायली अनरिअलिस्टिक. आणि मग कधी कधी हा दिलेल्या वेळेमध्ये, ठरवलेल्या वेळेमध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट होईल याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. This technique does not consider the resources required at different stages of the project. हे प्रत्येक स्टेजमध्ये जे रिसोर्सेस लागतात त्याचं टेक्निक डेव्हलप झालेलं नसतं. दिस टेक्निक्स रिक्वायर्ड फ्रिक्वेंट अपडेटिंग. हे फ्रिक्वेंट अपडेटिंग करावं लागतं, कारण आपल्या पाठीमागे एक्सपिरियन्स नसतो. जसं जसं प्रोजेक्ट रन होतो तसं आपल्याला त्याचं अपडेट करावं लागतं. अँड रिवायझिंग द PERT कॅल्क्युलेशन, आणि मग त्यानुसार आपण जे अगोदर ठरवले असतात त्याच्यामध्ये बदल होत असतो. हेन्स दिस क्वाईट
अ कॉस्टली अफेअर फॉर द ऑर्गनायझेशन आणि म्हणून हे मॅनेजमेंटला थोडंसं कॉस्टली पडतं. जरी हे लिमिटेशन्स असले तरी कुठलाही प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण सुरुवातीला करायला जातो त्यावेळेस PERT ही टेक्निक वापरली जाते आणि त्याच्यामुळं आपण दोन गोष्टी साध्य करू शकतो. एक टाईम रिड्यूस करू शकतो आणि कॉस्ट रिड्यूस करू शकतो. स्टेप्स इन्व्हॉल्व इन PERT. ज्या नेटवर्क डायग्राममध्ये स्टेप्स आहेत तशाच जवळपास स्टेप्स आपल्याला PERTमध्ये असतात. इथे पण आपल्याला नेटवर्क डायग्रामच काढायची असते. त्याच्या स्टेप्स काय आहेत ते आपण बघू. द ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व इन प्रोजेक्ट आर ड्रॉन अप इन द सिक्वेन्शियल रिलेशनशिप. ॲक्टिव्हिटीजचा सिक्वेन्शियल रिलेशन नेटवर्क डायग्राममध्ये पण होता, तो इथे पण असतो. टू शो व्हॉट ॲक्टिव्हिटी फॉलोज व्हॉट. कोणती ॲक्टिव्हिटी संपल्यानंतर कोणती ॲक्टिव्हिटी प्रिडिसेसर आहे, कोणती ॲक्टिव्हिटी सक्सेसर आहे हे या ठिकाणी दाखवलं जातं. The time required for completing each activity of the project is estimated and noted on a network. आणि प्रत्येक नेटवर्कमध्ये ॲक्टिव्हिटीवरती आपल्याला तो एस्टिमेटेड टाइम दाखवला जातो. द क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज ऑफ द प्रोजेक्ट आर डिटरमाइंड. क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज CPM मध्ये पण बघितल्या जातात, PERT मध्ये पण बघितल्या जातात. द व्हॅरिएबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट ड्युरेशन अँड प्रोबॅबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट कम्प्लिशन इन अ गिव्हन टाइम पिरियड आर कॅल्क्युलेटेड. आणि मग त्याच्यामधून आपल्याला किती आपण ठरवलेला टाइम किती आणि ॲक्च्युअल प्रोजेक्ट किती दिवसामध्ये कंप्लीट होतो याच्यामध्ये व्हॅरिएशन किती येऊ शकतं याचं पण कॅल्क्युलेशन आपल्याला याच्यामध्ये करता येऊ शकतं. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ PERT. देर आर 3 टाइम्स. जसं आपण CPM मध्ये बघितलं की आपल्याला फक्त एकच टाइम दिला जात होता, पण PERT मध्ये आपल्याला 3 टाइम्स दिले जातात. 3 टाइम्स. त्यातला पहिला आहे ऑप्टिमिस्टिक टाइम विच इज इंडिकेटेड ॲट T0. ऑप्टिमिस्टिक टाइम द शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ अन ॲक्टिव्हिटी. कमीत कमी वेळामध्ये किती कोणती ॲक्टिव्हिटी होऊ शकते, ती ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी किती वेळ कमीत कमी लागू शकतो, याला आपण द ऑप्टिमिस्टिक टाइम असं म्हणतो. इफ ऑल गोज एक्स्ट्रीमली वेल, सगळं जर व्यवस्थित असेल, कसल्याही प्रकारची अडचण येत नसेल, तर ती ॲक्टिव्हिटी किती वेळामध्ये कमी होऊ शकते, कंप्लीट होऊ शकते कमीत कमी वेळामध्ये, त्या टाईमला आपण म्हणतो द ऑप्टिमिस्टिक टाइम दॅट इज इंडिकेटेड ॲज T0. नो प्रोव्हिजन्स आर मेड फॉर डिलेज ऑर सेटबॅक्स व्हाईल एस्टिमेटिंग दिस टाइम. याच्या वेळेस आपल्याला टाइम वाढणार नाही, सगळं वेळ चाललेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये ती ॲक्टिव्हिटी किती वेळामध्ये कमी वेळामध्ये होऊ शकते की सांगितलं जातं. सेकंड टाइम दिला जातो दॅट इज पेसिमिस्टिक टाइम. हे द मॅक्झिमम पॉसिबल टाइम. तिथं मिनिमम होती, ही मॅक्झिमम. म्हणजे जर काही अडचण आलीच, फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक आला किंवा लेबर ट्रबल्स आले किंवा फ्लड्स वगैरे जर आले, तर त्याच्यामुळे ती ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त किती वेळ लागू शकतो त्याला आपण पेसिमिस्टिक टाइम असं म्हणतो. ते TP या अध्यक्षराने दाखवलं जातं. मॅक्झिमम पॉसिबल टाइम द ॲक्टिव्हिटी विल टेक एव्हरीथिंग गोज बॅड. जर सगळंच उलटं जात असेल, त्रासदायक होत असेल, तर किती वेळ लागू शकतो. मेजर misfortune such as earthquake, floods, storms and labor troubles are not taken into account while estimating this time. And the third time, that is most likely time. Most likely time, the time an activity will take if executed under normal conditions. जर नॉर्मल कंडिशन्समध्ये जर ती ॲक्टिव्हिटी फुलफिल होत असेल, चालत असेल, तर मोस्ट लाईकली टाईम काय असेल. इट इज द मॉडल व्हॅल्यू. ही मॉडल व्हॅल्यू असेल. इट इज assumed that the situation is normal with usual setback or lapses. म्हणजे 3 प्रकारचे टाइम दिले जातात. एक T0 that is the optimistic time, then most likely time TM, and the time that is pessimistic time TP. TO, TM and TP. कधीही TO ची व्हॅल्यू TM पेक्षा कमी असेल, TM ची व्हॅल्यू TP पेक्षा जास्त असेल. ही व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल कारण ही मिनिमम व्हॅल्यू असेल, ही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल आणि TM ही मॉडेल व्हॅल्यू असेल. आणि त्या 3 व्हॅल्यूचा वापर करून आपल्याला नेटवर्क डायग्राम काढायचा असतो. आता हे 3 डायग्राम्स असताना आपल्याला नेटवर्क डायग्राम काढणं अवघड होतं. नेमकं क्रिटिकल पाथ शोधून काढत असताना 3 पैकी कुठली व्हॅल्यू घ्यायची आहे आणि कोणता व्हॅल्यूनुसार आपण ते नेटवर्क क्रिटिकल पाथ शोधायचा, याच्यासाठी हे फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. एक्सपेक्टेड टाइम कॅल्क्युलेट केला जातो, त्याला आपण एक्सपेक्टेड टाइम म्हणतो. एक्सपेक्टेड टाइम म्हणजेच ॲव्हरेज टाइम. इज अन ॲक्टिव्हिटी इज टेकन इक्वल टू मीन. म्हणजे प्रत्येक त्या 3 व्हॅल्यू आपल्याला मिळतात, त्या 3 व्हॅल्यूमधून मीन कॅल्क्युलेट केलं जातं, त्याला आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणतो. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज इंडिकेटेड ॲज TE. दिस इज द टाइम दॅट द ॲक्टिव्हिटी इज एक्सपेक्टेड टू कंझ्युम व्हाईल एक्झिक्युटेड. म्हणजे ही एक्सपेक्टेड मीन व्हॅल्यू आहे, एवढा वेळ आपल्याला लागू शकतो. दस द फॉर्म्युला इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द TE एक्सपेक्टेड टाइम. ह्याला आपण म्हणू शकतो मीन. T0 म्हणजे ऑप्टिमिस्टिक टाइम प्लस 4TM प्लस TP डिवायडेड बाय 6. हे TM मोस्ट लाईकली टाईमचे 4, TOचा 1 आणि TPचा 1, 6. हे 6 डिवायडेड बाय 6.
म्हणजे TO प्लस 4TM प्लस TP डिवायडेड बाय 6 आणि यानुसार आपल्याला TE ची व्हॅल्यू काढावी लागते आणि TE ची व्हॅल्यू काढून मग आपण नेटवर्क डायग्राम कॅल्क्युलेट करतो. द एक्सपेक्टेड टाइम इज देन यूज ॲज अ ॲक्टिव्हिटी ड्युरेशन आणि हा एक्सपेक्टेड टाइम जो आहे तो ॲक्टिव्हिटी ड्युरेशन म्हणून वापरला जातो अँड द क्रिटिकल पाथ इज ऑब्टेन. या ठिकाणी आपल्याला तीनचं व्हॅल्युएशनचं कन्व्हर्जन एका व्हॅल्यूमध्ये करावं लागतं, दॅट इज TE, आणि त्यानुसार नेटवर्क डायग्राम काढला जातो. हे नेटवर्क डायग्राम काढण्याची टेक्निक PERT आणि CPM मध्ये सेम आहे, कसल्याही प्रकारचा बदल नाही आहे. फक्त इथं आपल्याला 3 टाइम दिले जातात, त्याच्यातून एक टाइम आपल्याला काढायचा असतो आणि ते काढण्यासाठी या इक्वेशनचा वापर केला जातो आणि त्यातून आपण क्रिटिकल पाथ ऑब्टेन करू शकतो. दिस इज द एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट द प्रोजेक्ट network, find the expected duration and variance of the each activity, find the critical path and expected project completion time. या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत A to J. दिस इज प्रीडिसेसर ॲक्टिव्हिटीज, दिस इज ऑप्टिमिस्टिक टाइम फॉर ईच ॲक्टिव्हिटी, दिस इज मोस्ट लाईकली टाइम फॉर ईच ॲक्टिव्हिटी अँड दिस इज पेसिमिस्टिक टाइम फॉर ईच ॲक्टिव्हिटी. याच्यानुसार आपल्याला व्हॅल्युएशन करून हे काढावं लागतं. दॅट इज ए ॲक्टिव्हिटी TO, TM, TP या व्हॅल्यूमध्ये या इक्वेशनमध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यूज पुट करायच्यात. दॅट इज TO 5 प्लस 4 6 दॅट इज 24 प्लस 7 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 6. नेन 1 प्लस 12 3 मल्टिप्लाइड बाय 4 प्लस 5 डिवायडेड बाय 6 दॅट इज 3. अशा पद्धतीने ह्या प्रत्येकाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या जातात आणि क्रिटिकल पाथ कॅल्क्युलेट करण्यासाठी ही TE ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो आणि यानुसार आपल्याला नेटवर्क डायग्राम काढायचा असतो. नाव वी विल ड्रॉ द नेटवर्क डायग्राम फ्रॉम दिस एक्झाम्पल. हिअर इथं ABC ही सुरुवातीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. याला कसल्याही प्रकारचं वेट करायची गरज नाही. A, B and C, A, B, C. A साठी जो ड्युरेशन आहे तो 6, B साठीचा जो ड्युरेशन आहे 3, C साठीचा जो ड्युरेशन आहे 4. दिस इज 1 2 3 4. देन D ॲक्टिव्हिटी इज स्टार्टेड फ्रॉम वेअर A इज एंडेड. A ही प्रीडिसेसर ॲक्टिव्हिटी D साठी आणि एंड सुद्धा त्याचा सेपरेट आहे. दिस इज D ॲक्टिव्हिटी आणि D ॲक्टिव्हिटीज कंप्लीट होण्यासाठी TE आहे 2. त्याच्यानंतर E ॲक्टिव्हिटी ज्या ठिकाणी B ॲक्टिव्हिटी संपते इथं E ॲक्टिव्हिटी सुरू होते आणि F ॲक्टिव्हिटी जिथे संपणार आहे तिथे ही ॲक्टिव्हिटी संपते, म्हणजे दिस इज E ॲक्टिव्हिटी अँड फॉर दिस 3 इज द व्हॅल्यू, 3 days 3 weeks. देन F ॲक्टिव्हिटी अशी आहे जी C पासून सुरू होते आणि E जिथं संपली आहे तिथं ती संपते. दिस इज F ॲक्टिव्हिटी आणि याच्यासाठी आपल्याला ड्युरेशन लागतो 5. G ॲक्टिव्हिटी जिथं C आहे तिथून सुरू होते आणि जिथं H ॲक्टिव्हिटी म्हणजे जी पुढची ॲक्टिव्हिटी संपणार आहे अशा ठिकाणी संपते, म्हणून दिस इज G ॲक्टिव्हिटी आणि G ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला ड्युरेशन लागतो 3. त्यानंतर H ॲक्टिव्हिटी अशी आहे जिथं E आणि F संपली आहे इथं सुरू होणार आहे आणि ज्या ठिकाणी G संपली आहे तिथं ती संपणार आहे. दिस इज H ॲक्टिव्हिटी आणि याच्यासाठीचा ड्युरेशन आहे 5. देन I ॲक्टिव्हिटी जिथं D संपले तिथून ती सुरू होणार आहे आणि I ॲक्टिव्हिटी इज द लास्ट ॲक्टिव्हिटी. दिस इज I ॲक्टिव्हिटी आणि याच्यासाठी ड्युरेशन आहे 5. आणि J लास्ट ॲक्टिव्हिटी J दॅट इज H आणि J जिथं संपलेलं आहे तिथून ती ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे आणि संपणार आहे लास्ट पॉईंटला दॅट इज 8. म्हणजे टोटल ॲक्टिव्हिटीज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ॲरो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे जेवढ्या ॲक्टिव्हिटी तेवढ्या ॲरोज. आता याच्या साह्यानं आपण क्रिटिकल पाथ कॅल्क्युलेट करू शकतो आणि क्रिटिकल पाथ कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण पहिलं बघितलं त्या 3 कंडिशन्स फुलफिल केल्या जातात. दिस इज 4 5 6 7 8. आता हा जो प्रोजेक्ट आहे तो 0 आवर्सला सुरू होईल. A ॲक्टिव्हिटी संपण्यासाठी 0 + 6 days आपल्याला लागतील. B ॲक्टिव्हिटी संपण्यासाठी 0 + 3 3. देन 0 + 4 4. पाचव्या ठिकाणी 6 + 2 8 म्हणजे D ॲक्टिव्हिटी 8व्या दिवशी संपेल. आता 6 नंबरला येत असताना 3 3 6 आणि 5 आणि 4 9 जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती फॉरवर्ड पाथमध्ये. देन 4 आणि 3 7.
आणि लास्ट ॲक्टिव्हिटी 8 आणि 5 13 आणि देन 9 आणि 5 14 दिस इज 14. दोन ॲरोज या ठिकाणी येतात, एक 4 आणि 3 7 आणि दुसरा 9 आणि 5 14. द मॅक्झिमम व्हॅल्यू इज 14. 14 + 3 17. म्हणजे हा प्रोजेक्ट 17 डेजमध्ये कंप्लीट होतो. आता या 17 डेजमध्ये कंप्लीट होतो हा प्रोजेक्ट. या पद्धतीचा दिसेल 17 डेज. नंतर बॅकवर्ड पाथमध्ये आपण मिनिमम व्हॅल्यू घेतो 17 - 5 दॅट इज 12. देन 17 - 3 14. 14 - 5 14 - 5 9. आता इथली व्हॅल्यू काढत असताना 9 - 5 4. 14 - 3 11. मिनिमम व्हॅल्यू 4. देन 9 - 3 दॅट इज 6. थर्ड 12 - 2 10. 10 - 6 4. 6 - 3 3. 4 - 4 0. म्हणजे फॉरवर्ड पाथमध्ये आपण मॅक्झिमम व्हॅल्यू घेतो, बॅकवर्ड पाथमध्ये आपण मिनिमम व्हॅल्यू घेतो आणि त्यानुसार आता आपल्याला प्रोजेक्ट क्रिटिकल पाथ काढायचा आहे. क्रिटिकल पाथ काढत असताना सुरुवातीला 2 कंडिशन्स, म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू अपवर्ड पाथ आणि बॅकवर्ड पाथची व्हॅल्यू सारखी असली पाहिजे आणि ड्युरेशनची बेरीजसुद्धा तेवढी आली पाहिजे. म्हणजे 0 + 6 6 येते पण इथं दोन्ही व्हॅल्यू बरोबर नाही. 0 + 3 3 येतात पण इथं दोन्ही व्हॅल्यू बरोबर नाहीत. सेकंड कंडिशन फुलफिल होत नाही म्हणून पहिला पाथ हा असेल दॅट इज 4 4. याच्यानंतर 4 + 5 9 हे कंप्लीट होतं. 4 + 3 7 हे कंप्लीट होत नाही म्हणून दिस इज सेकंड पाथ. देन 9 + 5 14 हे कंप्लीट होतं आणि 14 + 3 17. दिस इज आवर क्रिटिकल पाथ दॅट इज C F H J. This is our critical path and for this completion of this particular project we have 17 days. ह्याला आपण क्रिटिकल पाथ म्हणजे पर्टमध्ये क्रिटिकल पाथ म्हणतो आणि यानुसार आपण या गोष्टी दाखवू शकतो. फायनली दिस पर्टिक्युलर फिगर विल सी जस्ट लाईक दिस. दिस इज द फायनल आन्सर. क्रिटिकल पाथ जो आहे तो डबल लाईननं दाखवलेला आहे आणि या क्रिटिकल पाथमध्ये 17 दिवसामध्ये हा आपला प्रोजेक्ट कंप्लीट होऊ शकतो. सेम आहे नेटवर्क डायग्राम काढण्याची पद्धत CPM आणि पर्टमध्ये सारखी आहे. फक्त पर्ट हे नवीन प्रोजेक्ट आपण इम्प्लिमेंट करण्यासाठी वापरत असतो. त्यासाठी आपल्याला तिथं 3 व्हॅल्यू मिळतात T0 TM आणि TP. याच्यामधून आपल्याला मीन व्हॅल्यू दॅट इज TE कॅल्क्युलेट करावा लागतो आणि TE कॅल्क्युलेट करून बाकी CPM मध्ये जसे आपण नेटवर्क डायग्राम ड्रॉ करतो सेम पद्धतीनं आपण या ठिकाणी पर्टमध्ये सुद्धा नेटवर्क डायग्राम ड्रॉ केली जाते. थँक्यू.